आज पहाटेच्या सुमारास शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर परिसरामध्ये बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे। काही कळण्याच्या आतच या हल्लेखोरांनी सोनूवर धारदार शस्त्रांनी वार करत हल्ला केला आहे। हा हल्ला इतका गंभीर होता की सोनू कल्याणकर याचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि या सर्वच घटनेची माहिती देण्यासाठी नांदेडहून आपले प्रतिनिधी राहुल गजेंद्रकड आपल्या सोबत जोडलेले आहेत। राहुल, काय सांगाल? 3 दिवसांमध्ये 5 हत्या जे आहेत ते नांदेड शहरामध्ये झालेल्या आहेत आणि आता सध्या नांदेड शहरामध्ये खळबळ जी आहे ते उडालेली आहे। सर 72 तासामध्ये नांदेड शहरात ही पाचवी घटना आहे। 4 तारखेला पहाटे 3च्या सुमारास तर दोघांचा खून झाला होता। एकाचा शासकीय रुग्णालयात पण तिथे एखादा भोसकून खून करण्यात आलेला आहे। काल 4 तारखेला पण एकाचा मुरमुरा गल्लीमध्ये खून करण्यात आलेला आहे। आणि आज सकाळी 6 वाजता सोनू कल्याणकर यांची पण हत्या करण्यात आलेली आहे। निश्चितच सध्या पोलिसांची काय स्थिती आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत येतोय? पोलीस काय सध्या पोलिसांनी काही पथकं नेमलेत का त्याच्यामध्ये काय? सकाळी फॉरेन्सिक लॅबचे पथक तिथे आलेले होते आणि सगळे पथक सगळीकडे पाठवलेले आहे। त्यांनी आरोपीचा शोध चालू आहे। निश्चित राहुल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। पुढील काही अपडेटसाठी आम्ही तुमच्यासोबत नक्कीच संपर्कात राहू। Thanks for watching Ekmat Digital.